7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय। याला आपण हवं तर शिक्षण क्षेत्रातला नोबेल, ऑस्कर असे जसे पुरस्कार असतात तशा प्रकारे शिक्षण क्षेत्रातला नोबेल म्हणू शकतो, एवढ्या दर्जाचा पुरस्कार आहे। रणजीत सिंह यांच्या रूपानं भारताला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे विशेष। रणजीत देसाई from India. Oh, look, there's your whole extended family now. It's wonderful. Oh, my dear fellow, I can see how moved you are. The winner, Global Teacher Prize 2020, is Ranjit Desai from India. आणि या अतिशय आनंददायी बातमीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी माझा सहकारी मेघराज पाटील यांच्याकडे। मेघराज, आपल्या भारतातले, महाराष्ट्रातले, सोलापूरचे रणजीत डिसले आंतरराष्ट्रीय या मंचावरती झळकलेले आहेत। शिक्षण क्षेत्रातला नोबेल याची तुलना करता येईल अशा प्रकारचा पुरस्कार मिळाला आहे। काय अधिक सांगाल या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल? प्रसन्न, आता तू म्हणालास की आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले, महाराष्ट्रातले, जिल्ह्यातले, पण तो माझ्या गावातला आहे। रणजीत डिसले बार्शी मध्ये राहतो। सोलापूर जिल्ह्याला माढा तालुक्यामध्ये परितेवाडी नावाचं गाव आहे। तिथं नवनवीन शिक्षक प्रयोग करतो तो शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये। बरं, साधा शिक्षक आहे पण खूप प्रयोगशील आहे आणि तो त्याच्या धडपडीमुळं तो आज ग्लोबल टीचर म्हणून गेल्या अनेक वर्षापासून त्याची ओळख आहे ग्लोबल टीचर म्हणून। तो स्कायपीच्या माध्यमातून जगभरातल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शिकवतोच। त्यासोबतच तो स्वतःच्या गावातल्या त्या परितेवाडीतल्या सगळ्या शाळेचं त्यानं रूपडं बदलून टाकलं। त्यानं जे स्कायपीच्या माध्यमातून आणि QR कोडच्या माध्यमातून तो जो शिकवून त्याचं अध्यापन हे करतो, की एखाद्या घटनेच्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला एखादं धरण दाखवायचं आहे तर तो त्या धरणात विद्यार्थ्यांना घेऊन जातो व्हर्च्युअल पद्धतीने। आणि हाच प्रयोग त्यानं परत सरकारसोबत शेअर केला, महाराष्ट्र सरकार बरोबर। QR कोड प्रत्येक पुस्तकाच्या पानावर QR कोड प्रिंट केलेले आहेत। ते त्याचं खूप इनोव्हेटिव्ह काम आहे, बालभारती सोबत केलेलं। आणि त्या QR कोडवर तुम्ही तो स्कॅन केला की तुम्हाला त्याचं व्हिज्युअल व्हर्जन मिळतं खरं आहे त्या पुस्तकातल्या पाठाचं। असे खूप इनोव्हेटिव्ह प्रयोग केलेत। आणि हा जो पुरस्कार आहे, या पुरस्काराविषयी जवळपास वर्षभरापासून तो या प्रक्रियेमध्ये होता। मार्च एप्रिलमध्ये काहीतरी 50 शॉर्टलिस्ट मध्ये तो आला आणि आता परवा 10 शॉर्टलिस्ट मध्ये। मेघराज, इकडे रणजीतचं कौतुक तर आहेच, ते आता सगळीकडेच कौतुक होणार आहे। तुम्ही म्हणालात तुमच्या गावचे आहेत रणजीत डिसले, त्यांच्या कुटुंबियांबद्दल काही सांगाल का? त्याची पार्श्वभूमी जरा सांगाल का आम्हाला? कशा प्रकारे त्याची आता या क्षणापर्यंत, या टप्प्यापर्यंत वाटचाल? तो शाळेतला तर हुशार विद्यार्थी आहे। मला मुळामध्ये त्याच्या लहानपणाविषयी किंवा बार्शीतल्या त्याच्या कामाविषयी, म्हणजे शिक्षक होण्याच्या आधीची फारशी माहिती नाहीये, कारण त्याची माझी ओळख ही ABP माझामध्ये आल्यावरच झाली। ABP माझाचा जो उपक्रम असतो डिजिटल महाराष्ट्र, त्या उपक्रमामध्ये त्याची माझी ओळख झाली आणि तो बार्शीचा आहे म्हणून मी त्याच्याशी जास्त ओळख करून घेतली। तो त्याच्या प्रावीण्यावर तो या स्पर्धेमध्ये, आपला ब्लॉग स्पर्धेचा विजेता होता, ब्लॉग माझा स्पर्धेचा तो विजेता होता। आणि मग तिथून त्याचा माझा संपर्क आला। त्याच्यानंतर आपण त्याला डिजिटल महाराष्ट्राच्या आतापर्यंत 3 ह्याला विशेष गेस्ट म्हणून बोलवलं। एका ह्याचं त्यानं एक सेशन आपलं मॉडरेट पण केलं होतं। मेघराज, आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंददायी बातमी आहे। खास करून हे 19 वर्ष ज्या प्रकारे गेलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सोलापूरच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला एवढा मोठा सन्मान मिळावा, किती कौतुक करावं अशी स्थिती आपल्या सगळ्यांची झाली असणार आहे। धन्यवाद मेघराज, तुम्ही शेअर केलेलं तुमच्या अनुभवाबद्दल, तुमच्या आणि आपल्या सगळ्यांच्या रणजीतबद्दल।